स्वागत आहे मित्रांनो MPSC शिक्षण क्षेत्र या चॅनलवर। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर हा व्हिडिओ राज्यसेवा प्री आणि मेन्स, कंबाईन ग्रुप बीच्या प्री आणि मेन्स तसेच कंबाईन ग्रुप सीच्या प्री आणि मेन्स या सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणारा आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण पहा। जास्त वेळ न घालवता लगेच विषयाला सुरुवात करूया। आज आपण ब्रिटिशांनी भारतावर राज्य करत असताना जी कायदे केलेली आहे ती पाहणार आहोत। कायदे पाहण्याअगोदर ब्रिटिश भारतात का आले आणि कसे आले याची थोडक्यात माहिती अगदी स्टोरी टाईप सांगतो। अगदी प्राचीन व मध्ययुगीन काळापासून भारताचा व्यापार युरोपियन देशांसोबत चालत आलेला आहे। भारतातून कच्चा माल युरोपियन घेऊन जात आणि पक्का माल भारतात आणून विकत असत। हा व्यापार अगोदर फक्त रस्ते मार्गानेच होत होता। कॉन्स्टँटिनोपल या शहरातून हा रस्ता जात होता। हे कॉन्स्टँटिनोपल शहर म्हणजे सध्याचे इस्तंबूल। 1453 मध्ये एक घटना घडली, ती म्हणजे कॉन्स्टँटिनोपल हे शहर तुर्कांनी जिंकून घेतले आणि त्यावर स्वतःचे अस्तित्व जमवले। त्यामुळे युरोपियनांचा भारतीयांशी संपर्क तुटला। युरोपियनांना त्यांचा माल खपवण्यासाठी एक बाजारपेठ हवी होती। त्या बाजारपेठेच्या शोधात त्यांनी भौगोलिक संशोधनाला वाव दिला। त्यामध्ये स्पेन खलाशी अगदी आघाडीवर होते। युरोपात भौगोलिक संशोधनाला वाव देण्यात येत होता, त्यात स्पेन खलाशी आघाडीवर होते। 1492 मध्ये कोलंबस हा स्पेन खलाशी भारताच्या शोधात निघाला। भारताच्या शोधात निघाला असता तो अमेरिकेच्या एका किनाऱ्यावर पोहोचला। तेथे त्याला गोऱ्या तांबड्या रंगाच्या चामडीचे काही लोक भेटली। त्या लोकांना त्यांनी रेड इंडियन असे संबोधले। त्याच्या पाठोपाठ अमेरिगो व्हेस्पुसी हा इटालियन खलाशी हा पण भारताच्या शोधासाठी निघाला व कोलंबस जिथे पोहोचला तिथेच जाऊन तोही पोहोचला, म्हणजे अमेरिकेच्या एका किनाऱ्यावर तो पोहोचला। त्याच्याच नावावरून अमेरिकेला अमेरिकी हे नाव मिळाले। त्यानंतर बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी आशियाकडे निघाला। आशियाचा मार्ग शोधत असताना तो केप ऑफ गुड होप म्हणजे आशेचे भूशिर हे आफ्रिका खंडातील एका तळाचे नाव आहे, तेथे पोहोचला, पण तेथील एका चकमकीत तो मारला गेला। त्याच्यानंतर 1498 मध्ये वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी भारताकडे येण्यासाठी निघाला। हा वास्को द गामा म्हणजे भारताचा शोध लावणारा खलाशी। हा भारताच्या शोधात निघाला तेव्हा त्यासोबत 3 जहाजे होती। ती 3 जहाजे म्हणजे पहिले सॅन गॅब्रियल, दुसरे सॅन रॅफेल आणि तिसरे सॅन बारिओचा। तो भारताच्या शोधात निघाला असता त्याने आफ्रिका खंडाला वळसा घालून तो मालिदी या बंदरावर पोहोचला। मालिदी बंदरावर त्याला एक गुजराती व्यापारी भेटला। त्याच्या साहाय्याने वास्को द गामा कालिकत या बंदरावर पोहोचला। हे कालिकत बंदर म्हणजे सध्याच्या केरळ या राज्यामध्ये आहे। या कालिकत बंदरावर झामोरिन नावाच्या राजाची सत्ता होती। वास्को द गामा येथे 3 महिने राहिला आणि 3 महिन्यामध्ये त्याने आपल्या मालाला 60% नफा मिळवला। तेव्हा त्यांना असे वाटले की भारत हे आपल्या व्यापारासाठी चांगली बाजारपेठ आहे। पोर्तुगीजानंतर ब्रिटिश व्यापाऱ्यांनाही असे वाटले की आपणही भारताकडे जाऊन व्यापार करावा। तेव्हा 1599 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना लंडनमध्ये झाली। 31 डिसेंबर 1600 मध्ये राणीने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला आणि तो सुरुवातीला 15 वर्षासाठी होता। म्हणजे अगोदर पोर्तुगीज आले, त्यानंतर ब्रिटिश आले। त्या ब्रिटिशांच्या नंतर ब्रिटिश कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 मध्ये भारतामध्ये झाली। त्यानंतर डच 1602 मध्ये भारतात आले। त्यानंतर डेन्मार्क 1616 मध्ये भारतात आले, म्हणजे हा क्रम लक्षात ठेवा। फ्रान्स 1664 मध्ये भारतात आले, म्हणजे अगोदर पोर्तुगीज, त्यानंतर ब्रिटिश, त्यानंतर डच, त्यानंतर
डेन्मार्क आणि त्यानंतर फ्रान्स. ब्रिटिशांनी स्वतःची सत्ता जमवण्यासाठी त्यांना अगोदर युरोपियन जी त्यांच्याबरोबरच आले होते भारतामध्ये, त्यांच्यासोबत त्यांना सुरुवातीला युद्ध करावे लागले. म्हणजे पोर्तुगीजासोबत त्यांना सामना करावा लागला, फ्रान्ससोबत त्यांना सामना करावा लागला. फ्रान्ससोबत 3 युद्धे झाली त्यांची. 1746 ते 48 पहिलं युद्ध, 1749 ते 54 दुसरं युद्ध, 1756 ते 63 जे की सप्तवार्षिक युद्ध म्हणून संबोधले जाते. हे 3 युद्ध म्हणजे जी कर्नाटक युद्धे म्हणून संबोधली जातात ती इंग्रज फ्रान्स युद्धे. ही त्यांना अगोदर असे युरोपियनांसोबत अगोदर लढावं लागलं आणि त्यानंतर त्यांनी आपली स्वतःची सत्ता भारतामध्ये म्हणजे स्वतःचे पाय पसरवण्याला सुरुवात केली. युरोपियनासोबत झालेल्या लढायानंतर त्यांनी भारतामध्ये स्वतःचे पाय पसरवण्यासाठी सुरुवात केली. 16 ऑगस्ट 1765 जो ब्रिटिशांचा गव्हर्नर होता त्याने दिल्ली सम्राट जो की शाह आलम होता त्यासोबत एक तह केला, ज्याला अलाहाबादचा तह असे म्हणतात. हा अलाहाबादचा तह 16 ऑगस्ट 1765 तारखा लक्षात ठेवा. 16 ऑगस्ट 1765 अलाहाबादचा तह झाला. रॉबर्ट क्लाईव्ह आणि शाह आलम शुजाउद्दौला जो की अवधचा नवाब होता आणि बंगालचा नवाब यामध्ये हा तह झाला. आणि या तहानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसाचे दिवाणी हक्क मिळाले आणि त्या बदल्यात कंपनी ही दिल्ली सम्राटाला एका वर्षामध्ये 26 लाख रुपये देणार होती. म्हणजे वार्षिक 26 लाख रुपये देण्याचे त्यांनी कबूल केले. रॉबर्ट क्लाईव्हने बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली. म्हणजे वास्तविक सत्ता म्हणजे सत्ता चालवण्याचा अधिकार कंपनीकडे होता, पण प्रशासन पाहण्याची जबाबदारी नवाबाकडे होती. याला दुहेरी शासन व्यवस्था होती. ही 1765 सुरू झाली. ही दुहेरी शासन व्यवस्था आहे जी समोर आपण पाहणंच आहोत. 1773 बंद झाली, 84 परत चालू झाली, 47 बंद चालू झालेली आहे. ती कायद्यामध्ये आपण पाहणारच आहोत. सुरुवातीला कंपनीची आर्थिक स्थिती खूप चांगली होती, पण काही वेळानंतर कंपनीने ब्रिटिश सरकारकडे कर्जाची मागणी केली. म्हणजे ब्रिटिश सरकारला असे वाटले की कंपनी अगोदर 4 लाख पौंड असे वार्षिक कर ब्रिटिश सरकारला देत होती, पण काही दिवसानंतर म्हणजे 1772ला ब्रिटिश सरकारकडे कंपनीने 10 लाख रुपयाचे कर्ज मागितले. तेव्हा ब्रिटिश सरकारला असं वाटले की काहीतरी घोळ आहे म्हणजे काहीतरी भ्रष्टाचार चालू आहे त्यामध्ये, जे की कंपनीला फायदा होत असतानाही कंपनी तोट्यामध्ये जात आहे. त्यामुळे सरकारने समोर काही कायदे केलेले आहेत. कंपनीने कर्ज मागितले, त्यामुळे सरकारने त्यांना 4% व्याजाने कंपनीला 14 लाख रुपये कर्ज दिले आणि दरवर्षी त्या प्रत्येक वर्षाचा हिशोब देण्याचे सांगितले आणि त्याबरोबर काही कायदे केले. आता ती कायदे आपण पाहणार आहोत. 1773चा कायदा जो की रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणून संबोधला जातो. ती कायदे करण्याची अगोदर कारणे पाहूयात. पहिलं कारण, कंपनी राजवटीवर नियंत्रण प्रस्थापित करणे. दुसरे कारण, कंपनीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कार्यवाही करणे. तिसरे कारण, कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करणे. आता आपण 1773चा कायदा पाहूयात. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. या ॲक्टमध्ये काय काय तरतुदी होत्या ते आपण पाहणार आहोत. रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणजे नियामक कायदा. केंद्रीय प्रशासनाच्या दृष्टीने ब्रिटिश सरकारने उचललेले हे पहिले पाऊल होते. प्रथमच कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता देण्यात आली. बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल असे नामाभिमान देण्यात आले आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल तो म्हणजे होता वॉरन हेस्टिंग. त्याच्या सहाय्यासाठी 4 सदस्यांचे कार्यकारी मंडळ बनवण्यात आले. मुंबई आणि मद्रासचे गव्हर्नर जनरल
गव्हर्नर बंगालच्या गव्हर्नर जनरलला दुय्यम बनले. म्हणजे अगोदर मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरला त्यांच्या क्षेत्रामध्ये कायदे करणे आणि त्यांना प्रशासन पाहण्याचे अधिकार देण्यात आले होते. पण ह्या 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमुळे त्यांच्याकडे जे कायदे करण्याचे अधिकार होते ते फक्त बंगालच्या गव्हर्नर जनरलला म्हणजे वॉरेन हेस्टिंग्जला देण्यात आले. 1773च्या कायद्याने कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्याची तरतूद केली आणि त्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि 3 इतर न्यायाधीश होते. त्यामध्ये मुख्य न्यायाधीशाचं नाव होतं इलिया इम्पे, ELIAEMPE, इलिया इम्पे. मुख्य न्यायाधीशाचे नाव इलिया इम्पे असे होते. आणि इतर 3 न्यायाधीश म्हणजे पहिले चेंबर्स, दुसरे लिमेस्टर आणि तिसरे हाईड असे 3 न्यायाधीशांचे नाव होते. बंगालचे गव्हर्नर त्याचे प्रशासन पाहण्यासाठी त्याच्या सहाय्यासाठी 4 सदस्यांचे जे कार्यकारी मंडळ होते त्या 4 सदस्यांचे नाव या कायद्यामध्ये देण्यात आले होते. आणि त्या 4 सदस्यांचे नाव म्हणजे लिहून घ्या. पहिल्याचं होतं फिलिप फ्रान्सिस, PHILIP FRANCIS. दुसऱ्याचे नाव होते क्लेवरिंग, CLEVERING. तिसऱ्याचे नाव होते मॉन्सन, MONSON. आणि चौथ्याचे नाव होते बारवेल, BARVEL. या 4 सदस्यांची नावं ही त्या कायद्यामध्ये देण्यात आलेली होती. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खाजगी व्यापार करण्याची बंदी तसेच संस्थानिकाकडून भेटवस्तू स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आली. या कायद्यामुळे म्हणजे भ्रष्टाचारावर बंदी घालण्यात आली असं मानलं तरी चालेल. या कायद्यानुसार दुहेरी शासनव्यवस्था संपुष्टात आली. म्हणजे जी अलाहाबादच्या तहानुसार 1765मध्ये रॉबर्ट क्लाईव्ह यांनी जी दुहेरी शासनव्यवस्था चालू केली होती ती या कायद्यामुळे 1773च्या कायद्यामुळे बंद करण्यात आली. कंपनीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ 1 वर्षावरून 4 वर्ष इतका केला. संचालक मंडळाची सदस्य संख्या 24 करण्यात आली आणि त्यापैकी 6 सदस्य म्हणजे 1/4 एवढे सदस्य दरवर्षी निवृत्त होऊन तेवढेच सदस्य नव्याने निवड केले जातील. या कायद्यात अनेक त्रुटी होत्या आणि त्या भरून काढण्यासाठी आता पहिला कायदा होता म्हणजे त्यामुळे एकाच कायद्याने संपूर्ण प्रशासन एकदम हवे तसे होईल असं होणार नव्हतं. त्यामुळे या कायद्यामध्ये खूप त्रुटी निघाल्या आणि त्या त्रुटी भरून काढण्यासाठी 1781मध्ये एक दुरुस्ती कायदा केला. त्या कायद्याला सेटलमेंट कायदा असे म्हणतात. म्हणजे प्रश्न या सेटलमेंट कायद्यावर असा प्रश्न आलेले आहेत की सेटलमेंट ॲक्ट म्हणून कोणत्या कायद्याला म्हटले जाते. 1773चा कायदा, 1781चा, 1784चा, 1793चा असे ऑप्शन येतात आणि खूप जण 1784 कायद्यालाच ॲक्ट ऑफ सेटलमेंट असे म्हणतात. पण तसं नाही आहे. 1781मध्ये जो कायदा झाला त्याला ॲक्ट ऑफ सेटलमेंट असं म्हणतात. या 1781च्या ॲक्ट ऑफ सेटलमेंट कायद्यानुसार कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र ठरविण्यात आले. आपला अधिकार बजावताना कंपनीच्या नोकरांनी केलेल्या कोणत्याही कृत्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला कार्यवाही करता येणार नाही. गव्हर्नर जनरल व त्याच्या समितीला प्रांतीय न्यायालयाविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय कायदे करण्याचा अधिकार मिळाला. गव्हर्नर जनरलचा आदेश नोंदणीकृत करणे 1781च्या दुरुस्ती कायद्याने बंद झाले. म्हणजे या कायद्याच्या अगोदर कसं होतं की गव्हर्नर जनरल आणि त्यांची जी काउन्सिल होती यांनी जी काही ठराव संमत केला त्या ठरावाला संमत करून घेण्यासाठी त्यांना उच्च न्यायालयामध्ये जे की 1773च्या कायद्याने ज्या न्यायालयाची स्थापना झाली होती त्या न्यायालयामध्ये त्यांना तो मंजूर करून घ्यावा लागत असे. पण या कायद्याने त्यांना स्वतंत्र देण्यात आले की तुम्ही कायदा करा आणि तुम्ही तुमचं प्रशासन पहा. त्यानंतरचा कायदा म्हणजे पिट्स इंडिया ॲक्ट 1784. या कायद्यानुसार कंपनीची व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य यात भेद करण्यात आला. हा कायदा महत्त्वाचा म्हणलं तर
बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजे नियंत्रण मंडळ याच्या स्थापनेसाठी संबोधला जातो. व्यापारी कार्याचे व्यवस्थापन करण्याची अनुमती संचालक मंडळाला देण्यात आली, पण राजकीय कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी नियामक मंडळ स्थापन करण्यात आले, म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोल. या बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये 6 सदस्य होते. पहिले सदस्य चान्सलर ऑफ एक्सचेकर, दुसरे ब्रिटिश मंत्रिमंडळातील गृहसचिव असायचा आणि इतर 4 सदस्य होती ती राज्यातर्फे नियुक्त केलेले प्रिव्ही काउन्सिलमधील 4 सदस्य असायचे. या कायद्यान्वये एक प्रकारे दुहेरी शासन व्यवस्था प्रस्थापित करण्यात आली. म्हणजे 1765ला चालू झाली, 1773ला दुहेरी शासन व्यवस्था बंद झाली, 1784च्या कायद्यानं परत चालू झाली. दुहेरी शासन व्यवस्था प्रस्थापित करण्यात आली. या कायद्यानुसार भारतातील कंपनीच्या क्षेत्राला ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र असे संबोधले. म्हणजे इथून त्यांनी रंग दाखवायला सुरुवात केली. म्हणजे एवढे दिवस कंपनी व्यापार करण्यासाठी आली आणि आता कंपनीवर त्यांच्या सरकारचं अस्तित्व जमवायला सुरुवात केली आणि त्या कंपनीच्या प्रदेशाला ब्रिटिशांचे क्षेत्र म्हणून संबोधण्यास सुरुवात झाली. आणि भारतातील कंपनीच्या व्यवहारावर व प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे सर्वोच्च नियंत्रण प्रस्थापित करणे या 2 कारणासाठी हा कायदा महत्त्वपूर्ण ठरला. त्यानंतरचा कायदा म्हणजे 1793चा कायदा. 1773 पासून ते 1857च्या उठावापर्यंत जी कायदे झालीत त्या कायद्यांना सनदी कायदे असं म्हटलं जाते आणि त्यानंतर जी कायदे झाली ती इंडियन काउन्सिल ॲक्ट असे म्हणून संबोधले येतात. तर म्हणजे या कायद्यांचे 2 पार्ट पडले जातात. म्हणजे पहिला पार्ट 1773 ते 1857च्या उठावापर्यंतचा आणि दुसरा पार्ट म्हणजे 1857च्या उठावापासून ते भारत स्वतंत्र होईल तोपर्यंतचे. तर हा कायदा बघूयात आपण. 1793चा कायदा. या कायद्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यास 20 वर्षांचा परवाना देण्यात आला. या कायद्यानुसार विशिष्ट परिस्थितीत गव्हर्नरला काउन्सिलने दिलेल्या सल्ल्याविरुद्ध कार्य करण्याविरुद्धचा अधिकार मिळाला. म्हणजे काउन्सिलनं दिलेला निर्णय रद्द करण्याचा अधिकारही त्याला देण्यात आला. म्हणजे गव्हर्नर जनरलला सर्वोच्च अधिकार देण्यात आला. या कायद्याने बोर्ड ऑफ कंट्रोलच्या सदस्यांचे वेतन भारतीय राजकोषातून देण्यात येऊ लागले. गव्हर्नर जनरलचे प्रांतीय गव्हर्नरवरील अधिकार निश्चित केले. गव्हर्नर जनरल आणि सरसेनापती यांच्या नियुक्तीस ब्रिटिश सम्राटाची पूर्वपरवानगी आवश्यक करण्यात आली. भारतीयांना उच्च पदे देण्यास नकार देण्यात आला. 1873चा कायदा. या कायद्याने भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडियाच्या व्यापारातील मक्तेदारी किंवा एकाधिकार नष्ट करून सर्व ब्रिटिश व्यापाऱ्यांना भारतात व्यापार करण्यास परवाना देण्यात आला. म्हणजे जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी 1600मध्ये सुरू करून जी व्यापाराला त्यांनी सुरुवात केली आणि नंतर जी मक्तेदारी त्यावर स्थापित केली होती त्याही मक्तेदारी या कायद्यानुसार बंद करण्यात आली आणि इतर लोकांनाही व्यापार करण्याची परवानगी देण्यात आली. आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कंपनीच्या वार्षिक अंदाजपत्रकात 1 लाख रुपयांची वार्षिक तरतूद करण्यात आली. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. शिक्षणाच्या प्रसारासाठी 1 लाख रुपयाची तरतूद कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली हा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. तर 1873च्या कायद्यानुसार शिक्षणाची तरतूद भारतामध्ये करण्यात आली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची चहाचा व्यापार वगळता इतर सर्व व्यापारी वस्तूवरील मक्तेदारी रद्द करण्यात आली. पण चीनसोबत चालू असलेली कंपनीची मक्तेदारी ही पूर्ववत ठेवली. भारतात ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी मिशनऱ्यांना भारतात येण्याची परवानगी देण्यात आली. म्हणजे ख्रिश्चन मिशनऱ्या म्हणजे जी धर्माचा प्रसार करतात, फक्त धर्माचाच प्रसार करण्यासाठी जी लोक येतात त्यांना मिशनरी असे संबोधले जाते. म्हणजे मग आता ते वेगवेगळ्या देशाची लोक होती. पोर्तुगीज मिशनऱ्या, फ्रेंच मिशनऱ्या,
तसेच ब्रिटिश मिशनऱ्या असे जे धर्माचा प्रसार करण्यासाठी जे लोक भारतात आली त्यांना मिशनऱ्या म्हणून संबोधले जाते. तर भारतात ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी मिशनऱ्यांना येण्याची परवानगी या कायद्यानुसार देण्यात आली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतीयांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी असे या कायद्यानुसार सांगण्यात आले. 1873चा कायदा, 1873चा सनदी कायदा. या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. म्हणजे अगोदर बघा फक्त गव्हर्नर होता, तो नंतर गव्हर्नर जनरल बनला, बंगालचा गव्हर्नर जनरल. आणि आता 1833च्या कायद्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल बनला. म्हणजे फर्स्ट गव्हर्नर रॉबर्ट क्लाईव्ह, त्यानंतरचा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणलं तर विलियम बेंटिक हा पहिला भारताचा गव्हर्नर जनरल बनला. आणि त्याला सर्व नागरी आणि सैनिकी अधिकार देण्यात आले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी संस्था म्हणून असलेले अस्तित्व संपुष्टात आले. आता ती एक प्रशासनिक संस्था म्हणून राहिली. मुंबई व मद्रासच्या गव्हर्नर जनरलचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले. म्हणजे मुंबई आणि मद्रासचे जे गव्हर्नर जनरल होते त्यांना म्हणजे 1773च्या कायद्यानं बंगालच्या गव्हर्नरला अधिकार दिले होते, पण संपूर्ण अधिकार देण्यात आले नव्हते. या कायद्यानुसार मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नर जनरलचे सर्वच अधिकार म्हणजे कायदा करण्याचे सर्वच अधिकार काढून घेण्यात आले. चीन व भारताशी चहाचा व्यापार करण्याची ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी बंद करण्यात आली. म्हणजे 33च्या कायद्यानं चहा सोडून इतर सर्व बंद करण्यात आली आणि या कायद्यानुसार चहाचा व्यापार करण्याची मक्तेदारीही बंद करण्यात आली. इंग्रजांना भारतात जमीन खरेदी करण्याचा अधिकार मिळाला. या कायद्यानुसार इंग्रजांना भारतात जमीन खरेदी करण्याचा अधिकार मिळाला. भारतीय कायदा व्यवस्था संहिताबद्ध करण्यासाठी कायदा आयोग नियुक्त करण्यात आला. अतिशय महत्त्वाचा पॉईंट, कायदा आयोग कोणत्या कायद्यानुसार भारतात नियुक्त करण्यात आला हा प्रश्न खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे. तर 1833च्या कायद्यान्वये भारतात कायदा आयोग नियुक्त करण्यात आला पहिली वेळेस. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची सदस्य संख्या 3 वरून 4 करण्यात आली. भारतीयांना पात्रता व योग्यतेनुसार सरकारी नोकरीत जात, धर्म, वंश असा कोणताही भेदभाव न करता सामावून घेण्याचा अधिकार मिळाला. या कायद्याने दास प्रथा समाप्त करण्याचा प्रयत्न केला आणि या कायद्याने भारतीय प्रशासनाचे केंद्रीकरण घडून आले. 1833चा जो कायदा होता तो केंद्रीकरणाच्या दृष्टीने म्हणजे सर्व अधिकार एका माणसाच्या हाती एकवटण्याला जास्त महत्त्व देण्यात आलं. आणि या कायद्याच्या नंतर जे इतर कायदे आहेत त्यानंतर विकेंद्रीकरणाला महत्त्व देण्यात आलं. तर समोरचा कायदा पाहूयात. 1833चा सनदी कायदा. या कायद्याने प्रथमच गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची कायदेविषयक कार्य आणि कार्यकारी कार्य यात भेद करण्यात आला. यामध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या 6 नव्या सदस्यांचा काउन्सिलमध्ये समावेश करण्यात आला. ब्रिटन संसदेला वाटेल त्यावेळेला कंपनीची राजवट संपुष्टात आणता येईल असे स्पष्ट केले गेले. म्हणजे कंपनी राजवटीचा कार्यकाळ अनिश्चित काळापर्यंत वाढविण्यात आला. म्हणजे 1773 पासून प्रत्येक 20 वर्षाला त्यांनी एक कायदा करून समोरच्या 20 वर्षासाठी त्यांना व्यापाराची सनद दिली. त्यामुळे यांना सनदी कायदे म्हणतात. 1773 झाला की 93 पर्यंत त्यांना व्यापार करण्याचा अधिकार मिळाला. 1773 ते 93 20 वर्ष. त्यानंतर 1813 पर्यंत 20 वर्ष. त्यानंतर 1813 ते 1833 पर्यंतचे 20 वर्ष आणि 33 ते 53. आता या 1853च्या कायद्यानुसार त्यांना म्हणजे अनिश्चित काळापर्यंत व्यापार करण्याचा अधिकार मिळाला. बोर्ड ऑफ कंट्रोलला नवीन प्रांत निर्माण करण्याचे अधिकार देण्यात आले. सनदी नोकऱ्यांच्या भरतीसाठी भारतीयांसाठी ICS परीक्षा खुली करण्यात आली. मेकॉली समितीच्या शिफारशीवरून ही तरतूद करण्यात आलेली होती. आणि या ICS परीक्षेमध्ये
सुरुवातीला म्हणजे जे पहिले भारतीय ICS परीक्षा पास होणारे होते त्यांचं नाव आहे सत्येंद्रनाथ टागोर, जे की 1863 ही परीक्षा पास झालेले होते. भारत सरकार कायदा 1858. 1857 जो उठाव घडून आला, त्या उठावाच्या नंतर अतिशय क्रूररित्या तो उठाव दडपून टाकल्याच्या नंतर भारत सरकार कायदा 1858 हा करण्यात आला. या कायद्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आली. म्हणजे आता कंपनीच्या नावाने जे प्रशासन ब्रिटिश सरकार पाहत होते, आता ते त्यांनी स्वतःच्या हातात घेतले आणि ब्रिटिश सरकारच्या नावाने हे भारतातील प्रशासन ते पाहू लागले. यापुढे भारताचे सरकार राणीच्या नावाने राणीद्वारे चालवले जावे. म्हणजे आता राणीच्या ब्रिटिश सरकारमध्ये राणीच्या नावापुढे भारताची सम्राज्ञी असे नाव देण्यात आले. गव्हर्नर जनरलचे नाव बदलून व्हाईसरॉय असे करण्यात आले आणि पहिला व्हाईसरॉय हा लॉर्ड कॅनिंग हा होता. हा इथे कॅनिंग झाले ते तुम्ही बरोबर करून घ्या, कॅनिंग आहे. दुहेरी शासन प्रणाली रद्द करण्यात आली. आता इथे रद्द करण्यात आली. भारताचे प्रशासन पाहण्यासाठी भारत मंत्री हे पद निर्माण केले. तो ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता व तो ब्रिटिश संसदेला उत्तरदायी होता. म्हणजे ब्रिटिश संसदेमध्ये राहून तो भारतासाठी काय प्रशासन करायचे याची तरतूद करण्यासाठी हा भारत मंत्री होता. आणि भारत मंत्र्याच्या मदतीसाठी 15 सदस्यांचे एक इंडियन काउन्सिल नावाचे मंत्रिमंडळ नाही, फक्त मंडळ निर्माण करण्यात आले. भारतात चांगले सरकार निर्माण करणारा कायदा म्हणून या कायद्याला संबोधले जाते. पण या कायद्यातल्या सर्व तरतुदी काही प्रत्यक्षात आल्या नाही. व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेत विस्तार करून म्हणजे 1858च्या कायद्याच्या नंतर इंडियन काउन्सिल ॲक्ट. आता इथून जे कायदे समोर होतील त्यांना सर्व कायद्यांना इंडियन काउन्सिल ॲक्ट असे म्हटले जाते. तर या इंडियन काउन्सिल ॲक्ट या सिरीजमधला हा पहिला कायदा जो की 1861चा होता. या कायद्यानुसार व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेत विस्तार करून त्यात काही भारतीयांना घ्यावे अशी तरतूद करण्यात आली आणि या तरतुदीनुसार काही भारतीयांना व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेमध्ये सामावून घेण्यात आले. आणि ती म्हणजे पहिला व्यक्ती होता त्यातील बनारसचा राजा, दुसरा व्यक्ती होता पटियाळाचा राजा आणि तिसरा राजा होता सर दिनकर राव. त्यानंतर बंगाल, वायव्य सरहद प्रांत, पंजाब यांच्यासाठी नवीन कायदेमंडळ स्थापन करण्यात आले. मुंबई, मद्रास या प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार देऊन या कायद्याने विकेंद्रीकरणाच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया सुरू करण्यात आली. म्हणजे इथून पहा, आता इथून विकेंद्रीकरणाला सुरुवात झाली. 1833च्या कायद्यानुसार जे केंद्रीकरण करण्यात आले होते तेथून पुढे आता विकेंद्रीकरणाला सुरुवात झाली. बंगाल, वायव्य सरहद प्रांत आणि पंजाब यांच्यासाठी नवीन कायदेमंडळ स्थापन झाले. त्यानुसार बंगालचे जे विधिमंडळ किंवा राज्याचे कायदे करणारे मंडळ म्हणून बंगालमध्ये 1862 त्यांचे विधानमंडळ प्रत्यक्षात आले. 1861च्या कायद्याने तरतूद केली आणि 1862 बंगालमध्ये वायव्य सरहद प्रांत यामध्ये 1866 आणि पंजाबमध्ये 1897 त्यांचे राज्याचे विधानमंडळ प्रत्यक्षात आले किंवा स्थापन झाले. मुंबई, मद्रास या प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार देऊन या कायद्याने विकेंद्रीकरणाच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया सुरू केली. आणीबाणीच्या काळात अध्यादेश काढण्याचा अधिकार व्हाईसरॉयला मिळाला. म्हणजे आता जो राष्ट्रपती किंवा राज्यपालाला जो अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतीला, कलम किती 1, 2, 3 म्हणजे 123 कायद्यानुसार जो राष्ट्रपतीला अध्यादेश काढण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार सुरुवातीला 1861च्या कायद्यानुसार व्हाईसरॉयला देण्यात आला होता. लॉर्ड कॅनिंगने 1859
खातेनिहाय वा खातेनिहाय वाटप पद्धती सुरू केली आणि या कायद्याने त्याला म्हणजे 1861च्या कायद्याने म्हणजे 59ला त्याने खातेनिहाय म्हणजे आता कसं गृह खाते होम मिनिस्टरकड, महसूल खाते अर्थमंत्री म्हणजे असे जे वेगवेगळी खाते वेगवेगळ्या मंत्र्याकडे दिलेली असतात, त्याप्रकारे लॉर्ड कॅनिंगने या पद्धतीची सुरुवात केली होती 1859मध्ये आणि 1861च्या कायद्याने त्याला मंजुरी देण्यात आली. नेक्स्ट कायदा 1892चा इंडियन काउन्सिल ॲक्ट. या कायद्याने अर्थसंकल्प यावर चर्चा करण्याची व कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याची अधिकार कायदेमंडळाला देण्यात आले. म्हणजे अगोदर कसं व्हाईसरायच बजेट मांडायचा, व्हाईसरायच म्हणजे सर्व काही ठरवायचा आणि त्याला मंजुरीही व्हाईसरायच द्यायचा. पण त्यानंतर या कायद्याने अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे आणि कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार कायदेमंडळाला देण्यात आले. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमधील सदस्यांची संख्या वाढवण्यात आली, ती 6 वरून 16 एवढी करण्यात आली. त्यामध्ये काही अशासकीय सदस्यांना नामनिर्देशित करण्याचा अधिकार व्हाईसरायला देण्यात आला. प्रांतीय कायदेमंडळात अशासकीय सदस्यांची संख्या वाढविण्यात आली. जी अशासकीय पदे भरायची होती त्यातील काही निवडणुकीच्या मार्गाने भरण्याची तरतूद या कायद्यामध्ये केली होती, पण त्या कायद्यामध्ये निवडणूक हा शब्द वापरला नाही. तर काही संस्थांच्या शिफारशीनुसार ती सदस्य विधिमंडळात सामील केले जातील अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली होती. त्यानंतरचा कायदा म्हणजे इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909. त्या कायद्याला मोर्ले मिंटो कायदा असेही म्हटले जाते. अतिशय महत्त्वाचा असा हा कायदा आहे. यातील सर्व तरतुदी अतिशय ध्यान देऊन ऐका. केंद्रीय कायदेमंडळाची सदस्य संख्या या कायद्यामध्ये 16 वरून 60 करण्यात आली. आता इथून जे पुढील कायदे आहेत त्यामध्ये कायदेमंडळाची संख्या सतत वाढवण्यात आलेली आहे. अगोदरच्या कायद्यामध्ये या कायद्यामध्ये पाहिले आपण इथे सदस्य संख्या 6 वरून 16 एवढी करण्यात आलेली होती आणि या मोर्ले मिंटो कायद्यामध्ये या 16 वरून 60 करण्यात आली. प्रांतीय कायदेमंडळातील सदस्य संख्या वाढविण्यात आली, पण ती एक समान नव्हती. कायदेमंडळातील सदस्यांना आर्थिक अंदाजपत्रकावर चर्चा करणे, दुरुस्ती सुचवणे, प्रश्न विचारण्याचे अधिकार, पण अंतिम निर्णय सरकारच घेत असे. म्हणजे 1892च्या कायद्यानं त्यांना अर्थसंकल्पावर चर्चा करणे आणि प्रश्न विचारण्याचे अधिकार देण्यात आले. तसेच त्याच अधिकाराचा परत उल्लेख या कायद्यामध्ये करण्यात आला आणि चर्चा करणे आणि यामध्ये एक दुरुस्ती करण्यात आली. म्हणजे अर्थसंकल्पावर जर काही दुरुस्ती करायची असेल तर ती सुचवणे हे कायदेमंडळातील सदस्यांना असा अधिकार देण्यात आला. व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात भारतीयांना सहभागी करून घेण्याची तरतूद या कायद्यामध्ये होती. व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळातील पहिले सदस्य म्हणजे सत्येंद्र प्रसाद सिन्हा. त्यांची नियुक्ती कोणत्या पदावर झाली होती असा प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची कायदा सदस्य म्हणून म्हणजे सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांची कायदा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. या कायद्याद्वारे नगरमंडळे, व्यापारी संघटना, विद्यापीठे व जमीनदार यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आले. स्वतंत्र मतदारसंघ ही संकल्पना मान्य करून या कायद्याचे मुस्लिमांना धर्मावर आधारित प्रतिनिधित्व दिले गेले. म्हणजे या कायद्याद्वारे सांप्रदायिकतेला कायदेशीर स्वरूप मिळाले. सांप्रदायिकतेचे जनक किंवा सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला संबोधले जाते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक हे लॉर्ड मिंटो हे होते. त्यानंतरचा कायदा म्हणजे 1919चा इंडियन काउन्सिल ॲक्ट, ज्याला मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा 1919 असेही संबोधले जाते. केंद्रीय व प्रांतीय विषय वेगळे करून
केंद्राचे प्रांतावरील नियंत्रण शिथिल केले. या कायद्यानुसार प्रांतिक विषयांचे सोपीव खाते आणि राखीव खाते असे विभाजन केले गेले. या कायद्यानुसार दुहेरी म्हणजे प्रांतिक विषयांचे सोपीव खाते आणि राखीव खाते असे विभाजन केले. म्हणजे सोपीव म्हणजे सोपे खाते असे नव्हे, तर ते सोपीव खाते म्हणजे हस्तांतरित करता येईल असे विषयांचे खाते, म्हणजे दुसऱ्याला आपण ते हस्तांतरित करता येतील अशा विषयांचे खाते म्हणजे सोपीव खाते. दुहेरी शासन पद्धती या कायद्यानुसार लागू करण्यात आली. भारतात प्रथमच द्विग्रही कायदेमंडळ निर्मिती काउन्सिल ऑफ स्टेट आणि काउन्सिल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असे अस्तित्वात आले. म्हणजे आता जे केंद्रीय कायदेमंडळ आहे ज्याची 2 सभागृहे आहेत, राज्यसभा आणि लोकसभा, ज्याची सुरुवात या कायद्यानुसार झाली. म्हणजे भारतात प्रथमच द्विग्रही कायदेमंडळाची निर्मिती काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजे राज्यसभा आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे लोकसभा असे 2 ग्रहांची स्थापना या कायद्यापासून झाली. मालमत्ता कर, शिक्षण या आधारावर मर्यादित लोकांना मताधिकार देण्यात आला. लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याची शिफारस या कायद्यानुसार होती आणि त्या शिफारसीनुसार 7 वर्षाच्या नंतर म्हणजे 1 ऑक्टोबर 1926 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. आता हा कायदा म्हणजे ब्रिटिश सरकारनं म्हणजे असं सांगितलं होतं की या कायद्यानुसार भारतामध्ये चांगले प्रशासन करणारा कायदा म्हणून या कायद्याला ओळखले जाईल. या उद्देशाने त्यांनी हा कायदा केला होता आणि भारताला थोड्या अधिकाराने स्वराज्य देण्यात येईल या उद्देशाने त्यांनी हा कायदा केला होता. आणि लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर काही उद्गार काढले होते. ते उद्गार म्हणजे हे स्वराज्य तर काय, हा त्याचा पायाही नाही. हे उद्गार कोणाचे आहेत तर लोकमान्य टिळकांनी या 1919च्या कायद्यावर असे उद्गार काढले होते. हे स्वराज्य तर काय, हा त्याचा पायाही नाही. 1921ला हा कायदा अंमलात आला. भारतमंत्र्याचा पगार या कायद्यानुसार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद करण्यात आली. म्हणजे अगोदर 1919च्या अगोदर भारतमंत्र्याचा पगार तसेच त्याचे जे 15 सदस्यांचे मंडळ होते त्यांचाही पगार भारतीय तिजोरीतून देण्यात येत होता. पण 1919च्या कायद्यानुसार म्हणजे हा भारतमंत्री जो होता तो भारतात येऊन काम करत नसायचा ना, तो ब्रिटिश संसदेमध्ये भारताचे प्रशासन पाहण्याच्या दृष्टीने तिथे राहून तिथेच काम करायचं. त्यामुळे भारतमंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली. भारतीय उच्च आयुक्त हे पद निर्माण केले गेले. हा उच्च आयुक्त व्हाईसरायचा प्रतिनिधी म्हणून काम करायचा. या कायद्याद्वारे प्रथमच प्रांताचे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळे करण्यात आले. म्हणजे अगोदर एकच अर्थसंकल्प मांडला जायचा ज्यानुसार संपूर्ण भारताचे प्रशासन पाहिले जायचे. पण या 1919च्या कायद्यानुसार प्रांतांचे अर्थसंकल्प वेगळे मांडण्यात येऊ लागले. शीख, भारतीय, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करून सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचे तत्त्व अधिक विस्तृत करण्यात आले. 1909चा जो मोर्ले मिंटो कायदा होता त्यानुसार फक्त मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची तरतूद त्या कायद्यामध्ये करण्यात आली होती. पण या 1919च्या कायद्यानं शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन तसेच इतर जे काही समुदाय होते त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करून सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचे तत्त्व अधिक विस्तृत करण्यात आले. 20 ऑगस्ट 1917ला ब्रिटिशांनी एक घोषणा केली. त्यामध्ये भारतात टप्प्याटप्प्याने जबाबदार शासन पद्धती स्थापन करण्याचे उद्दिष्ट आमचे आहे असे ब्रिटिश सरकारने जाहीर केले. आता हा 1919चा कायदा झाल्याच्या नंतर हा कायदा अंमलात आल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी होते
त्याचे समीक्षण करण्यासाठी व त्यावर अहवाल देण्यासाठी 10 वर्षांनी आयोग नियुक्त केला जाईल अशी कायद्यातच तरतूद होती. पण त्या 1919च्या कायद्यामध्ये जी तरतूद होती म्हणजे 10 वर्षाच्या नंतर जो आयोग नियुक्त करून त्याचे समीक्षण केले जाईल, त्याच्या अगोदरच म्हणजे 1927लाच त्या कायद्याचे समीक्षण करण्यासाठी एक मंडळ भारतात पाठवण्यात आले आणि ते म्हणजे सायमन कमिशन. या सायमन कमिशन मध्ये 7 सदस्य होती आणि त्या सायमन कमिशनमध्ये भारतीय एकही व्यक्ती नव्हता. त्यामुळे भारतीयांकडून या कमिशनला विरोध करण्यात आला. या 7 सदस्यीय कमिशनमध्ये जे सदस्य होती त्यांची नावे म्हणजे पहिले सदस्य जॉन सायमन, दुसरे क्लेमेंट ॲडली, तिसरे हॅरी लेवी लॉसन, तिसरे एडवर्ड कॅडगॉन, पाचवे हार्ट शॉन, 6वे जॉर्ज लेन आणि 7वे होते डोनाल्ड हॉवर्ड. ही 7 सदस्य सायमन कमिशनमध्ये होती. या कमिशनला भारतातून विरोध झाला आणि त्या विरोध प्रदर्शनाचे नेतृत्व लाला लजपतराय यांनी केले होते आणि या विरोध प्रदर्शनावर काही इंग्रजांनी लाठीचार्ज केला आणि त्यामध्ये लाला लजपतराय हे घायाळ होऊन त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता. नेक्स्ट कायदा सायमन कमिशन. सायमन कमिशनचं काही तरतुदी पाहणार आहोत आपण. सायमन कमिशन 1927ला भारतात आले, पण त्यांचा अहवाल हा 1930मध्ये देण्यात आला होता आणि त्यांनी काही शिफारशी ती सुचवल्या होत्या. त्यापैकी काही म्हणजे दुहेरी शासन पद्धती ही रद्द करावी. दुसरी तरतूद प्रांतामध्ये उत्तरदायी सरकार स्थापन करावे. तिसरी ब्रिटिश भारत आणि संस्थाने यांचे मिळून संघराज्य निर्माण करावे. चौथी सांप्रदायिक मतदारसंघ पद्धती चालूच ठेवण्यात यावी. सायमन कमिशनच्या तरतुदी झाल्याच्या नंतर या तरतुदी आणि 1928ला नेहरू रिपोर्ट झाला आणि त्यानंतर मुस्लिम लीगचे 14 मुद्दे जे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. ह्या एवढ्या घटना घडल्याच्या नंतर ब्रिटिशांनी गोलमेज परिषदा लंडन येथे आयोजित केल्या. पहिली गोलमेज परिषद 20 नोव्हेंबर 1930ला झाली. दुसरी गोलमेज परिषद 1931ला झाली आणि तिसरी गोलमेज परिषद 17 नोव्हेंबर 1932ला झाली. या तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसचा एकही सदस्य नव्हता. दुसऱ्या सदस्यामध्ये काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी हजर होते आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसच्या वतीने पुन्हा एकही सदस्य नव्हता. या तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित असलेले सदस्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर 16 ऑगस्ट 1932मध्ये एक घटना घडली जिला जातीय निवाडा असे म्हटले जाते. हा जातीय निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केला होता. या जातीय निवाड्याची तारीख लक्षात ठेवा, 16 ऑगस्ट 1932. यानुसार मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन व युरोपियन यांना वेगळे मतदारसंघ जाहीर करावे. तसेच ही योजना दलित लोकांनाही लागू करण्यात यावी. म्हणून या जातीय निवाड्याच्या विरोधात गांधीजींनी पुण्यामध्ये येरवडा जेल येथे उपोषण करण्याचे ठरविले आणि त्यांनी उपोषणाला बसले आणि दलित लोकांना वेगळे मतदारसंघ भेटू नये म्हणून गांधीजींनी पुण्यामध्ये येरवडा जेलमध्ये उपोषणाला सुरुवात केली आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यामध्ये एक करार घडून आला, ज्याला पुणे करार असे म्हटले जाते. 24 सप्टेंबर 1932मध्ये हा करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये झाला. या करारानुसार
हरिजन वर्गाला म्हणजे दलित संघाला वेगळे मतदारसंघ भेटले नाही, पण त्यांना राखीव जागा मिळाल्या. राखीव जागा आणि वेगळे मतदारसंघ यामध्ये फरक सांगतो. राखीव जागेमध्ये कसं होते की राहणाऱ्या आणि मतदान करणाऱ्या लोक असतात ती सर्व जाती धर्माचे असतात, आणि पण या राखीव जागेमध्ये जो इलेक्शनला उभं टाकलेला नेता असतो तो विशिष्ट एका समुदायाचाच असतो, आणि मतदान करणारे लोक सर्व समुदायाचे असतात. पण वेगळे मतदारसंघ असलेल्या ठिकाणी कसं होते, मतदान करणारेही त्याच समुदायाचे लोक असतात आणि उभं टाकणारा नेताही त्याच समुदायाचा नेता असतो, असे असते. भारत सरकार कायदा 1935 हा पाहूया. या कायद्यानुसार आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा कायदा म्हणून या कायद्याला म्हटली जाते. म्हणजे ब्रिटिशांनी केलेले जेवढे कायदे होते त्यापैकी सर्वात मोठा कायदा म्हणजे भारत सरकार कायदा 1935. यामध्ये 321 एवढे कलम होते आणि 10 परिशिष्ट होती. प्रांत व संस्थाने मिळून संघराज्य निर्माण करण्याची तरतूद. प्रांत आणि संस्थाने मिळून म्हणजे सर्व भारताचे एकच राज्य निर्माण करण्याची तरतूद या कायद्यामध्ये होती. या कायद्यानुसार संघसूची, प्रांतसूची आणि समवर्ती सूची अशा 3 सूच्या म्हणजे आताही आहेत त्या, अशा 3 सूच्या निर्माण करण्यात आल्या होत्या. या संघसूचीमध्ये 59 विषय होते, प्रांतसूचीमध्ये 54 विषय होते आणि समवर्ती सूचीमध्ये 36 विषय होते. पण या सूचींच्या कार्यक्रमाला म्हणजे सूची पद्धतीला संस्थानांनी विरोध केला, त्यामुळे ही पद्धत प्रत्यक्षात येऊ शकली नाही. ही 3 सूची वगळता जे इतर अधिकार होते म्हणजे शेषाधिकार होते ते व्हाईसरॉयला देण्यात आलेले होते. दुहेरी शासन पद्धती रद्द करून प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. या कायद्यानुसार प्रांतात उत्तरदायी सरकार पद्धत सुरू करण्यात आली. 11 पैकी 6 प्रांतात द्विग्रही कायदेमंडळाची तरतूद करण्यात आली. 11 पैकी 6 प्रांत म्हणजे ती 6 प्रांत कोणकोणती होती? बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम आणि संयुक्त प्रांत ही 6 प्रांत होती. या 6 प्रांतामध्ये म्हणजे सध्या जसं महाराष्ट्रामध्ये आहे विधानसभा आणि विधान परिषद या प्रकारची द्विग्रही कायदेमंडळ ही 6 प्रांतामध्ये स्थापन करण्यात आली. सध्या विधान परिषद असलेले राज्य म्हणजे सध्याचे किती आहेत? 6. ती 6 म्हणजे आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. या कायद्यानुसार 1858 मध्ये स्थापन झालेले इंडिया काउन्सिल रद्द करण्यात आले. मताधिकार वाढवून एकूण लोकसंख्येच्या 10% लोकांना मताधिकार देण्यात आला. मत टाकण्याचा अधिकार 10% लोकांना देण्यात आला. 1935चा हा तोच कायदा आहे. त्यातील काही तरतुदी. संघराज्य न्यायालय स्थापित करण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली आणि त्यानुसार 1937 मध्ये फेडरल कोर्ट स्थापन करण्यात आली. हे फेडरल कोर्ट म्हणजे सध्याचे सर्वोच्च न्यायालय नाही आहे. सध्याचे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही 26 जानेवारी 1950 मध्ये करण्यात आलेली आहे. या कायद्यानुसार फेडरल बँक स्थापन करण्याची शिफारस या कायद्यामध्ये होती आणि त्यानुसार 1 एप्रिल 1935 मध्ये फेडरल बँक म्हणजे एक मध्यवर्ती बँक असावी अशी तरतूद करण्यात आली होती आणि त्यानुसार RBIची स्थापना ही 1 एप्रिल 1935 मध्ये या कायद्यानुसार करण्यात आलेली होती. या कायद्यानुसार करण्यात आलेली नव्हती, खरं तर ती 1934चा कायदा होता, RBI ॲक्ट कायदा 1934. त्या कायद्यानुसार 1 एप्रिल 1935 मध्ये RBI बँकेची स्थापना करण्यात आली होती. तसेच या 1935च्या कायद्यानुसार सिंध हा भाग, सिंध म्हणजे हा पाकिस्तानमध्ये सध्या गेलेला भाग आहे, जो अगोदर भारताचा भाग होता, तो मुंबईपासून वेगळा करण्यात आलेला होता.
त्यामध्ये अजून एक तरतूद होती. ती तरतूद म्हणजे या 1935च्या कायद्यानुसार ब्रह्मदेश अगोदर जो की भारताचाच भाग होता, तो ब्रह्मदेश भारतापासून या कायद्यानुसार वेगळा करण्यात आला. नेक्स्ट कायदा म्हणजे जो भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा म्हणून आहे. या कायद्याने भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आली. या कायद्याने भारताची फाळणी करण्यात आली आणि भारत व पाकिस्तान ही 2 राष्ट्रे निर्माण झाली. व्हाईसराय हे पद रद्द करण्यात आले. आपल्या देशाच्या राज्यघटना निर्माण करून त्या स्वीकार करण्याचे अधिकार दोन्ही देशांना देण्यात आले. या कायद्यासहित स्वातंत्र्याच्या कायद्यासहित ब्रिटिश संसदेने केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचे अधिकारही दोन्ही देशांच्या संविधान सभांना मिळाले. दोन्ही देशाच्या संविधान सभा या त्या देशाचे पहिले कायदेमंडळ बनले. भारत मंत्री हे पद रद्द करण्यात आले. ब्रिटिशांचा संस्थानावरील अधिकार रद्द करण्यात आला आणि संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याची मुभा देण्यात आली. इंग्लंडच्या सम्राटाच्या किताबातून भारताचा सम्राट ही पदवी काढून टाकण्यात आली. हा 1947चा कायदा होता. तो 4 जुलै 1947ला ब्रिटिश संसदेत मांडला गेला आणि 18 जुलै 1947ला मंजूर झाला, जो 15 ऑगस्ट 1947 पासून लागू झाला. तर मित्रांनो, 1773चा जो रेग्युलेटिंग ॲक्ट होता तेव्हापासून भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947 पर्यंत जी ब्रिटिश संसदेने भारतासाठी जी केलेली कायदे होती ती सर्व आपण पाहिलेली आहेत. तर मित्रांनो, असाच प्रतिसाद देत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करण्यास विसरू नका. ओके.